ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास। नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीण तेची फळ। नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूचे थडे पावे। ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास। तुका म्हणे ऐसे धरा काही मनी, तुका म्हणे ऐसे धरा काही मनी। याता याते खाणे चुकतेल, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास। विठ्ठला प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू। माझे सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागम्। पाणौ महासायकचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते। सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मरूपगणेशस्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुनी आता। ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना आपल्या जीवनात खरी जोडी नेमकी कोणती करावी हे फलासह सांगतात। वास्तविक आजची सेवा भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांची होती, माझी नव्हतीच। माझी उद्या छापलेली होती। कार्यक्रम फोनवर घेतला गेला, कुठल्या गडबडीत असेल लिहून घेतला गेला नाही, आणि तिथे दुसरा कार्यक्रम घेतला उद्या।
म्हणून म्हटलं आजचा दिवस रिकामा होता ते तरी बरं होतं ना. त्यामुळे म्हटलं जर बदलून मिळत असेल तर बघा आजचे जे महाराज आहेत त्यांना उद्या करायला सांगा, मी आज येतो. महाराजांनी ते मान्य केलं म्हणून उद्याची सेवा आज होते आणि आजच्या महाराजांची सेवा उद्या होईल. तर सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगातून तुम्हाला सर्व जीवांना नामचिंतनाची जोडी जीवनात करायला सांगतात. का सांगतात म्हणाल तर ते सांगण्याकरता आले होते म्हणून सांगतात. जो जे कार्य करण्याकरता आलेला असतो त्याने ते कार्य करणं कोणी चुकीचं म्हणू शकत नाही ना. लक्षात घ्या, एखादा शिक्षक बदली होऊन आपल्या गावी आला, तो नियमितपणे शाळेत जाऊ लागला, विद्यार्थ्यांना शिकवूही लागला. स्थानिक काही मंडळी त्या शिक्षकाबाबत काय चर्चा करू लागली का हो हे नवीन बदलून आलेले शिक्षक खुशाल रोज शाळेत जातात आणि शिकवतात. मग मला सांगा त्याचं ते चुकीचं आहे का? नाही. त्याने काय पथ्य पिसत बसावं का? अहो तो शिकवण्याकरताच इथे आलेला आहे. त्याचं शिकवणं जसं कोणी गैर म्हणू शकत नाही तसं तुकोबारा भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत, म्हणून आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरलं जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरलं जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्त्याने वाटचाल त्यांची घडत नाही, म्हणून तो योग्य रस्ता तो दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो याची कारण असेल. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबारा जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटांनी जाऊच नका, नका जाऊ आडराणी ऐशी गरजती पुराणे. नामचिंतनाचीच वाट धरा, अन्य वाटांनी जाऊ नका. का बरं? तुकोबारा म्हणतात का बरं म्हटलं मला त्याचं स्पष्ट कारण सांगावं लागेल. अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय, अन्य वाटांना क्षीण झालेले आहेत, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे साधन, उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. अन्य वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कलीवर मात करणे इतकी क्षमता त्यांच्यात नाही, आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. म्हणून बाबांनो, नामचिंतन करा हीच वाट तुम्ही धरा. तो का म्हणे तुम्ही चला याची वाटे, याच वाटेने चला असं तुकोबारायांचा आग्रह आहे. नामचिंतनाचीच वाट धरा. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारा लोकांना हे समजून देत आहेत. कधी मनुष्य देहाचं महत्त्व सांगून तुकोबाराने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. याच जन्मे घडे देवाचे भजन, याच जन्मात भजन घडू शकतं, अन्य कुठल्या जन्मात नाही. आणि असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त आहे. तर बाबांनो, आता काय करायला हवं? नामचिंतन केलं पाहिजे की नाही? म्हणून असं मनुष्य जन्माचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे वळवावं. कधी युगाचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे वळवावं. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगात उद्धाराचं साधन फक्त हरिनाम आहे.
कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगी उद्धार हरिनामे. कलियुगात हरिनामानेच जीवाचा उद्धार आहे. म्हणून बाबांनो नामचिंतन करा, नामचिंतन करा. कधी चिडू नये म्हणावं. किती वेळा सांगायचं तुम्हाला? किती सांगू तरी नाही कधी. तर कधी पाया पडू नये म्हणावं. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखे नाम. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबरायांचा रोख एकाच बाजूला की नामचिंतन करा, नामचिंतन करा. काही बुद्धिजीवी लोक तुकोबरायांना भेटले म्हणले, महाराज जिथे ते तुम्ही हेच सांगता नामचिंतन करा, नामचिंतन करा. अहो लोकांना हवं काय आणि तुम्ही सांगता काय? लोकांची रात्रंदिवस धडपड चालली कशा करता ते राहिले एका बाजूला, आणि तुमचं चाललंय टुमणं म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी. आहे काय? लोकांना हवं काय आणि तुम्ही सांगता काय? तुकोबारा म्हणतात, बाबांनो सांगू तुम्हाला, लोकांना ज्याची गरज नाही ते का सांगण्याकरता आम्ही वैकुंठातून इथे आलो. लोकांना ज्याची गरज आहे पण लोक जे मिळवू शकत नाहीत ते कशाने मिळेल हे सांगण्याकरताच आम्ही इथे आलेलो आहोत. आलो याची कारण म्हणे काय आमची धडपड कशा करताय आणि तुम्ही हे काय सांगता? म्हणा रामकृष्ण अरे म्हणा राम राम विठ्ठल विठ्ठल. काय तुकोबारा म्हणतात, माझं राहू द्या बाजूला, तुमचंच सांगा. तुमची रात्रंदिवस धडपड चालली कशा करता? तर सर्व जीवांची रात्रंदिवस धडपड चालली दोन महत्त्वाच्या उद्देशाने. ते दोन उद्देश जर कोणते असतील तर आपलं दुःख गेलं पाहिजे आणि आपल्याला सुख मिळालं पाहिजे. याकरता सर्वांची धडपड आहे की नाही? शेतकरी शेतीत राबतो, व्यापारी व्यापारात खपतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नशील आहे, प्रयोगशील आहे, परिवर्तनशील आहे, पराकाष्ठा करतो आहे. केवळ याच उद्देशाने दुःख गेलं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे. बरं दुःख जे जावं वाटतं आपल्याला कोणत्या महिन्यापुरतं? फक्त मे मध्ये नको, जून मध्ये चालेल नाही. दुःख कधीच नको आहे. आणि सुख जे हवं आहे ते कोणत्या हप्त्यापुरतं हवं आहे? काय कायमचं हवं आहे. म्हणजे दुःख कधीच नको आहे आणि सुख कायमचं हवं आहे. ही आपली सर्वांची मूलभूत आकांक्षा आहे, अभिलाषा आहे. पण आपण त्याकरा रात्रंदिवस धडपड करतो तरी दुःख काही मिटत नाही, सुख काही मिळत नाही. आणि हे घडत नाही म्हणून आपले प्रयत्न थांबत नाहीत. हे करून बघ, ते करून बघ, या वर्षी मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल, असा आशेत जन्म चाललाय पण सुखाचा भोग घडत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. दुःख काही जात नाही, सुख काही मिळत नाही. महाराज म्हणतात, बाबांनो मग तुम्ही एवढे प्रयत्न करता, त्या प्रयत्नातून तुमचं दुःख मिटत नाही आणि सुख तुम्हाला मिळत नाही. मग प्रयत्न करता मग का मिळत नाही? शास्त्रीय सिद्धांत असा आहे, साधन केल्यानंतर साध्य प्राप्ती होतच असते. हा शास्त्रीय सिद्धांत आहे. साधन केलं जातंय ना, साध्य मिळालंच पाहिजे. पण साधन करूनही साध्य जर मिळतच नसेल तर याचं उत्तर काय? साधन चुकतंय हे मानायला पाहिजे. साधन बिनचूक झालं तरच अपेक्षित साध्याची प्राप्ती होऊ शकते. आणि अपेक्षित साध्य जर प्राप्त होत नसेल तर त्याकरता आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे हे मानायला पाहिजे. चुकीचं आहे. मग रात्रंदिवस आपण धडपड करून आपलं दुःख मिटत नाही, सुख मिळत नाही, याचा अर्थ काय?
आपली जी धडपड आहे ती चुकीची आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर रात्रंदिवस धडपड करता, प्रयत्न करता, मग तुमचं दुःख काय मिटत नाही, सुख काय मिळत नाही. लोक उन्हाळले तेच कळत नाही. मग तेच कळत नाही तर ते कळून देण्याकरताच आम्ही इथं आलेलो आहोत. मग तुम्ही काय हे रामकृष्णारी म्हणायला सांगता, विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगता. महाराज म्हणतात तेवढ्या करताच सांगतोय. तुमचं दुःख काय मिटत नाही आणि सुख काय मिळत नाही त्याचं कारण सांगतो. दुःख जाण्याकरता आणि सुख मिळण्याकरता नेमकं जे साधन करायला पाहिजे तेच साधन तुमच्याकडून घडत नाही, तेच चुकतंय. आणि साधन चुकीचं झालं की साध्य प्राप्त होऊ शकत नाही. सरळ सरळ आहे. जर आपल्याला सुरतकडे जायचं असेल तर मुंबईकडे जाणारी गाडी धरून चालेल का? सुरतकडे जाणारीच गाडी धरली पाहिजे ना. ज्या गावाला आपल्याला जायचं त्या गावाकडे जाणारी गाडी धरली पाहिजे. कोणती गाडी धरून आपल्या अपेक्षित गावाला आपण जाऊ का? नाही जाणार. गाडी चुकीची जर धरली तर अपेक्षित गाव आपल्याला मिळू शकत नाही. तसं तुमचं दुःख मिटत नाही, सुख मिळत नाही. याचा अर्थ असा, दुःख जाण्याकरता आणि सुख मिळण्याकरता नेमकं जे करायला पाहिजे ते तुमच्याकडून घडत नाही. महाराज आम्ही प्रयत्न करतो, कधी कधी आम्हाला दुःख गेल्यासारखं वाटतं बरं का, पण पुन्हा येऊन भेटतं. सकाळी विचारणं कसं काय भाऊसाहेब, कसं काय म्हणजे पठ्ठ्यासारखा राजा नाही म्हणतो, आपल्यासारखा राजा नाही, मजेत मजेत. दुपारी भेट झाले कसं काय भाऊसाहेब म्हणतो काय खरं नाही. अरे सकाळी म्हणतो माझ्यासारखा राजा नाही आणि दुपारी म्हणतो काही खरं नाही. सकाळचा राजेपणाचा आनंद कुठे गेला आणि नको ते दुःख पुन्हा कुठून आलं. याचा अर्थ असा आहे बाबांनो, दुःख जर जावं वाटतंय आणि सुख जर मिळावं वाटतंय तर याकरता एक लक्षात घ्या, दुःख जावं वाटतंय तर दुःख येतंय कशामुळे हे पहिलं विचारात घेतलं पाहिजे. ज्याच्यामुळे दुःख येतंय ते घालवल्याशिवाय दुःख जाणार नाही. शास्त्रीय परिभाषेत जर सांगायचं झालं तर कार्याच्या निवृत्तीकरता कारणाच्या निवृत्तीची गरज आहे. कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. डोळे झळझळ करताय, तो अंग कसकस करताय, काही खावाशी इच्छा होत नाही, तोंड कडू पडले. ही कशाची लक्षणं आहेत? अंगात ताप भरलेला आहे. म्हणून जोपर्यंत अंगात ताप आहे तोपर्यंत ही लक्षणं राहणारच. तोंड कडू पडणार, काही खावासं वाटणार नाही, अंग जड पडणार, सर्व ही लक्षणं. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं हा 3 दिवसाचा कोर्स करा होऊन जाईल. पण 3 दिवसातही काय बरं नाही. डॉक्टर फरक नाही काय म्हणे, आता आपण गोळ्या बदलून देऊ. तो दुसऱ्या बदलून देतो. पुन्हा 3 दिवसांनी येतो, डॉक्टर साहेब थोडासा फरक पडला पण तसा म्हणावा असा नाही. डॉक्टर म्हणतात मग आता आपल्याला थोडंसं रक्त लघवीता फसायला पाहिजे, पुढचे आपल्याला हे करायला पाहिजे, त्याकरता ॲडमिट व्हायला पाहिजे. ॲडमिट करून घेतलं जातं. लगेच सगळ्यांना कळतं अहो त्यांना ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर माणसाला लगेच आणखी पुढची काळजी वाटते, जास्तच आहे काय, जास्त झाले काय. मग प्रत्येकजण भेटायला येतो आणि भेटायला येणारा प्रत्येकजण काहीतरी घेऊन येतो. बिस्किटचा पुडा, नारळाचं पाणी आण, सफरचंद आण, काहीतरी घेऊन येतो आणि म्हणतो घ्या जरा खा. नको नको काही खावा अशी इच्छाच होत नाही म्हणतो. ते बघा तर सफरचंद तसाच पडलाय, अजून काही खावा असं वाटत नाही. आणि प्रत्येकजण येतो तो घ्याच म्हणतो, काहीतरी खाच म्हणतो.
लोक काय घेऊन येतात माहिती आहे का? तो खात नाही म्हणून घेऊन येतात. तो ज्या वेळेला खाण्यासारखा होतो त्या वेळेला भेटायला रे सगळे रिकामी येतात, काहीच घेऊन येत नाही. का खात नाही? अंगात ताप भरलेला आहे, मुदतीचा ताप. तो काय उतरत नाही. ज्या वेळेला तो मुदतीचा भाग संपतो, ताप उतरतो. ताप उतरल्यानंतर त्याला जरा बरं वाटतं, जरा बरं वाटतंय बरं का, जरा काय खावंसं वाटतं, तेवढं सफरचंद कापता का? तोच म्हणतो. सफरचंद खाल्ल्यानंतर म्हणतो काय भागलं नाही तेवढा बिस्किटचा पुडा फोडता का बरं? पहिले आग्रह करत होते तरी हा खात नव्हता, आणि आता तो स्वतः मागून घेतो का? तर ती लक्षणं ज्या तापामुळे होती, ताप हे त्याचं कारण होतं. तो ताप ज्या वेळेला उतरला, ताप ज्या वेळेला संपला, त्यावेळेला बाकीची लक्षणं संपली. शांत. म्हणजे कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. म्हणून कार्याच्या निवृत्तीकरता कारणाच्या निवृत्तीची अपेक्षा आहे. म्हणून बाबांनो, दुःख तुमचं जात नाही याचा अर्थ असा, दुःख ज्याच्यामुळे येतंय ते पहिलं घालवलं पाहिजे तर दुःख जाईल. कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. म्हणजे मग दुःख येतंय कशामुळे? तर सर्व दुःखाला एकमेव कारण जर कोणतं असेल तर जन्म आणि मरण हे आहे. दुःख कधी येतंय आपल्याला? आपल्या जीवनात. जीवन म्हणजे काय? जन्मापासून मरेपर्यंतचा काल म्हणजे जीवन काल की नाही. जन्माला आलो, शरीर प्राप्त झालं, आपलं जीवन सुरू झालं, ते कुठपर्यंत? मृत्यूपर्यंत. म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या सांध्यात मध्ये आपलं जीवन आहे. आणि या जीवन कालखंडात दुःख भोगावं लागतं. म्हणजे जीवनाची सुरुवात आहे जन्मापासून आणि शेवट आहे मृत्यूमध्ये. म्हणून जन्म आणि मृत्यू या दोन टोकात आपण सापडल्यामुळे ही सगळी दुःख आपल्या जीवनात आलेली आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. तेथ सकळ दुःख धामे, भुंजी जती जे मृत्यू जन्मे. 18व्या अध्यायात म्हणतात, जन्म आणि मृत्यू यामध्ये सर्व दुःख साठवलेले आहेत. जन्माला आलो, जीवनाला प्रारंभ झाला, दुःखाला सुरुवात झाली. मृत्यू आला, जीवन संपलं. दोन्हीच सापडल्यामुळे दुःख आलेलं आहे. म्हणून जन्म मरणा परते दुःख अनेक कोण सांग पा. आपलं मूळ स्वरूप आनंद घन आहे, सच्चिदानंद घन आपण आहोत. सच्चिद आनंद हे आपलं स्वरूप आहे. आपण परमात्मा स्वरूप आहोत. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीवन निराळा. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. जीव परब्रह्म स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. परंतु आनंद स्वरूप असणारा हा जीव दशेला आल्यामुळे दुःख हे जन्म आणि मृत्यू मिळालं. म्हणून आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हा. ही दोन टोकं संपवली का तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हाल, की तिथे आनंदाला कमतरताच नाही. दुःख येणार नाही आणि सुखाला कमतरता राहणार नाही. दुःख ते कैचे नये स्वप्नासी. दुःख स्वप्नात येणार नाही आणि आनंदाला कमतरता नाही. नाही आनंदाशी जोडा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. दुःख कायमचा मिटेल आणि आनंद कायमचा मिळेल. त्याकरता ही दोन टोकं संपवा. जन्माला येऊ नका, आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हा. त्या मूळ स्वरूपाला प्राप्त झालात, जन्म चुकला की तुमचं दुःख चुकेल आणि त्या स्वरूपाला प्राप्त झाला की तुम्हाला आनंदच आनंद मिळेल. म्हणे मग ठीक आहे, जन्माला आल्यामुळे हे सर्व भोगावं लागतं. हो, मग जन्म चुकवला पाहिजे. हो, मग जन्म जर चुकवायचा तर काय करायला पाहिजे? तुकोबाने म्हणतात, जन्म जर आपल्याला चुकवायचा आहे तर पहिलं गर्भवासाला येणं चुकवलं पाहिजे.
गर्भवासात आलो का जन्म प्राप्त झाला. गर्भवासातच आलो नाही, आपल्या मूळ स्वरूपातच जर स्थित राहिलो तर तिथे दुःखाचा स्पर्श नाही ना आनंदाला कमतरता नाही. गर्भवासात आल्यावर जन्माला यावंच लागतं, जन्माला यावंच लागतं. गर्भवासात आलो ना जन्म प्राप्त होणार. आपलं एक सांगतो, एक ब्राह्मणाचं पोरग घाबरलं या जन्माला आणि ते म्हटलं बाहेर पडायचंच नाही. 12 वर्ष आईच्या उदरातच राहिलं. कोण? ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले ते 12 वर्षे लपाले रे. कोण? शुकाचार्य. आईच्या उदरात 12 वर्ष राहिले, बाहेर पडायचंच नाही. किती त्या आईला त्रास होत असेल. अहो 9 महिन्याचा काल तो भयानक दुःखदायक जातो. 12 वर्ष उदरात गर्भ आहे, किती त्रास होत असेल त्या मातेला. तिने व्यासात काय म्हणणे बघा, आईसाहेबांकडे गेला. आईसाहेब काय सांगितलं, 12 वर्ष झालं उदरात गर्भ आहे, तो बाहेर येत नाही. भगवान म्हणतात कोणीतरी जन्म मरणाला कंटाळलेला महात्मा दिसतो, म्हणून तो बाहेर यायला मागत नाही. आता काय करायचं? आता आपल्याला आज जायला पाहिजे, त्याची समजूत काढली पाहिजे. भगवान आईच्या उदरात गेले आणि शुकाचार्यांना म्हणतायत बाहेर या, बाहेर या. शुकाचार्य म्हणतात देवा बाहेर नको, इथे राहणं परवडलं, बाहेर नको. का? बाहेरचं प्रदूषण फार वाढलेलं आहे, बाहेरची परिस्थिती चिंताजनक आहे, भयानक त्रासदायक आहे, दुःखदायक आहे. त्यापेक्षा इथं राहिलेलं परवडलं. एकटा जीवन सदाशिव, काही अडचण नाही, काही नाही, इथं राहिलेलं बरं. भगवंताने काय सांगितलं ऐका, शुकाचार्य इथं राहिलेलं परवडलं, बाहेर जाणं नको म्हणता, येणं नको म्हणता. पहिली हीच चूक झाली तुमची, इथे यायलाच नको पाहिजे होतं. पहिलं गर्भवासात आलात ना, आता जन्माला सामोरं जावंच लागेल, जावंच लागेल. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, शिणला येर झारी दुःख आठवी वेळा. येर झारी शिणला नको, इथं राहिलेलं बरोबर. भगवान सांगतात इथेच नको यायला पाहिजे. तो गर्भवासात आले ना आता जन्माला यावंच लागणार. म्हणून जन्म दुःख चुकवायचं आहे तर जन्म चुकवला पाहिजे, आणि जन्म जर चुकवायचा असेल तर गर्भवासात यायला नको. महाराज मग गर्भवास टाळण्याकरता, गर्भवास चुकवण्याकरता नेमकं काय करायला पाहिजे? तुकोबरा म्हणतात नेमकं करता येतं, फक्त ते केलं पाहिजे माणसाने. म्हणे काय केलं पाहिजे? गर्भवास चुकवण्याकरता आपल्याकडे काहीतरी पुंजी पाहिजे, आपल्याकडे काहीतरी भांडवल पाहिजे, आपल्याकडे काहीतरी स्टॉक पाहिजे, की त्यामुळे आपल्याला गर्भवास चुकवता येऊ शकतो. म्हणे मग आपल्याजवळ काय असायला पाहिजे? तसं खास भांडवल आपल्याजवळ जोडी असायला पाहिजे. तशी जोडी असली का हे काम नक्की होणार, गर्भवास चुकणार. महाराज मग जेणेकरून गर्भवास चुकेल अशी कोणती जोडी असायला पाहिजे? तर जेणेकरून गर्भवास चुकेल अशी जोडी कोणती असायला पाहिजे? तीच जोडी तुकोबारा आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून ऐसी जोडी करा रामकंठ करा, 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 ऐसी जोडी करा
चुके गर्भवास ऐसी जोड़ी करा रामकंठ धरा ऐसी जोड़ी करा रामकंठ धरा जेने चुके जेने चुके गर्भवास ऐसी जोड़ी ऐसी जोड़ी रामकंठी तुकोबाराय म्हणतात जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकेल अशी जोडी करा. जेणे चुके फेरा गर्भवास जेणे गर्भवास फेरा चुके ऐशी जोडी करा. जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकला जाईल अशी जोडी करा. महाराज मग जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकेल अशी जोडी कोणती? तुकोबारा तीच पुढे सांगतात रामकंठी धरा. रामकंठामध्ये धारण करा. रामकंठी धरा म्हणजे रामाचा फोटो घ्या गळ्यामध्ये टांगण गावोगाव हिंडा असं नाही. रामकंठी धरा म्हणजे राम नामकंठी धरा. धरा नामकंठी सदा सर्व काळ नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजिठी. रामकंठी धरा. राम नामस्मरण करा. राम नामस्मरण तुम्ही का केलं की हा गर्भवासाचा फेरा चुकला जाईल की जन्मच येणार नाही म्हणजे दुःख कायमचं मिटेल की नाही. जन्मच संपणार ना. गर्भवासाला आल्यावर जन्म प्राप्त होणारच आणि गर्भवासात जर चुकला तर जन्माला येणं घडणार नाही. जन्माला येणं घडलं की आपल्या मूळ स्वरूपातच आपण स्थित राहू की तिथे आनंदाला कमतरता नाही. दुःख कायमचं मिटेल आनंद कायमचा मिळेल. ही जोडी करा. रामनाम रामनाम चिंतन करा. ही जोडी केली का गर्भवास चुकेल. गर्भवास चुकेल की जन्म चुकेल. नामचिंतनाची जोडी हीच जन्माला संपवणारी आहे. जी जन्म मरण परंपरा आपल्या पाठीमागे लागली ना. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणार पुन्हा पुन्हा मरण. ही जी जन्म मरण परंपरा ही लागलेली आहे त्यामुळे आपल्याला सारखं दुःख भोगावं लागतं आहे. ही जन्म मरण परंपरा संपली जाईल. त्याला संपवण्याकरता हेच प्रभावी साधन रामकंठी धरा. ही जोडी ज्ञानोबराय म्हणतात ही जोडी मी केली जन्म माझे संपले. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ मागली या जन्म मुक्त झालो. मागली या जन्म मुक्त झालो. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ मागली या जन्म मुक्त झालो. मागली या जन्म मुक्त झालो. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ निमा मागिली या जन्म मुक्त झालो. नाम चिंतन हे जन्म मरण संपवणार आहे. म्हणून ही जोडी करा. जन्म मरण संपेल दुःख संपेल. जन्म मरण संपण्याकरता गर्भवास चुकायला गेला पाहिजे. तो गर्भवास चुकला जाईल. ही जोडी ही महत्वाची. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो नामचिंतन करा. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. हा गर्भवासाचा फेरा फार मोठा आहे. फार मोठा. किती मोठा आहे सांगू. 84 लक्ष योनीतून फिरत फिरत यावं लागतं. इतका मोठा आहे फेरा. किती जन्म झाला फेरा. गणित नाही जे दातारा. गणित नाही पण अंदाज. तुकोबाराय म्हणतात अंदाज सांगता येतो. लक्ष 84 न चुके फेरा गर्भवासी आता ना थोरा. 84 लक्ष योनीतून फिरत फिरत यावं लागतं. इतका मोठा आहे फेरा.
कोणी म्हणेल मग येऊ फिरत फिरत पाहू एका योनीचा नमुना, कोणत्या योनीत काय आहे, कोणत्या योनीत काय आहे, डुकराच्या जन्मात कुठला लंच होम आहे, येऊ फिरत फिरत पाहत. तसं नाही. एक योनी झाली का दुसरी, दुसरी झाली का तिसरी, असे नाही. एका योनीतच 1 कोटी वेळा फिरावं लागतंय. एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्य देह. एका योनीत 1 कोटी वेळा फिरावं लागतंय. मग एका योनीत जर 1 कोटी वेळा तर 84 लक्ष योनीत किती होईल? घरी गेल्यावर गणित करा, आता ताण देऊ नका. किती मोठा आहे फेरा. आणि एवढा मोठा फेरा चुकवण्याकरता एकच प्रभावी साधन आहे, ते म्हणजे रामकंठी धरा. याने तो फेरा चुकला जाईल. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. जेने गर्भवास फेरा चुके, ऐशी जोडी करा कोणती? रामकंठी धरा. म्हणजे राम नाम कंठ धारण केलं की हा फेरा चुकला जाईल, की जन्म चुकेल, दुःख चुकेल. आता मी एक महत्त्वाचं तुम्हाला विचारतो. 84 लक्ष युनीचा फेरा हा चुकवण्याकरता जो उपाय तुकोबाराय सांगतात, जो मार्ग सांगतात, रामकंठी धरा, हा मार्ग कोणत्या कोणत्या युनीत करता येण्यासारखा आहे हो? मनुष्य, फक्त मनुष्य. दुसऱ्या कोणत्याच जन्मात हा उपाय करता येऊ शकत नाही. काय येतोय? काय तुमच्या नाशिक जिल्ह्यातले काय पुरावे आहेत पांडुरंगा? नाही, त्यांचं काहीच नाही. काय अन्य युनितही जमू शकतं. आपला सप्ताह झालेला परिसरातल्या डुकरांनी पाहिला आणि ते डुकर काय म्हणाली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपण हे करू. म्हणून इतक्या वर्षामध्ये डुकरांनी सप्ताह केलेला पाहण्यात आला नाही. डुकरांचा सप्ताह नाही. गाढवांनी दिंडी काढली, टोनके पारायणाला बसलेत कुठं. एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते याच जन्मात, याच जन्मी घडे देवाचे भजन. मग असा जन्म आपल्याला मिळालेला आहे की नाही? माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी पहिली एक खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत नाही, एवढी फक्त खात्री करून घ्या. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त हे भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, मग असा जन्म जर आपल्याला आता प्राप्त आहे, मग या जन्मात आपण काय केलं पाहिजे? ही जोडी केली पाहिजे की नाही? या जन्मात जर केली नाही आणि पुन्हा फेऱ्यात सापडलो, कधी येणार? बाहेर पडणार. याच योनीत आल्याशिवाय नाही. पुन्हा मनुष्य जन्म मिळेल कशावरून? मागुता हाची जन्म पावसी, येतो न घडे रे सायासी. पुन्हा हा जन्म मिळेल अशी खात्री नाही. आता मिळालेला आहे, आपण याचा उपयोग केला पाहिजे. ही संधी जर जवळली तर त्या फेऱ्यात आपण सापडलो की सुटका होणं अवघड आहे. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर एक मार्मिक दृष्टांत सांगायचे. एक आंधळा भिक्षुक गावात भिक्षा मागायचा. लोक थोडं थोडं द्यायचे, तुकडं तुकडं असं. तो हाडदार होता, चांगला भक्कम होता. ते त्याचं काय भागायचं नाही. तुला काय करावं, लोक भिक्षा जास्त देतही नाही आणि माझं भागतही नाही, आता काय करावं. एकाने त्याला सल्ला दिला, तू एक कर, काय शेजारी राजधानीचं शहर आहे, तिथे जा आणि कोरडी भिक्षा माग. लोक देतील तुला, भरपूर देतील. महिनाभर मागण्याचं काम पडणार नाही, इतकं मिळेल, जा. तो म्हणला ठीक आहे. गेला विचारलं, राजधानीच्या शहरात कुठून जाता येईल? म्हणे ते तुकडे दरवाजा जा. तिकडे लोकांनी दरवाजा लावलं. गेला तो आत, भिक्षा मागायला लागला, कोरडे भिक्षा. प्रत्येकजण 5-6 देऊ लागले.
काखेतल्या दोन्ही झोळ्या भक्कचून भरल्या. तो म्हणला बाद झालं, ही 1 महिना आणि ही 1 महिना, 2 महिन्याचं काम झालं म्हणून. पण म्हणे आता उगीच फिरण्यापेक्षा आपलं सरळ जाऊ का. म्हणून तो लोकांना म्हणला मला अशा मार्गाला लावून देता का की ज्याने मला बाहेर पडता येईल. लोक म्हणू लागले बाहेर पडण्याकरता असा सरळ रस्ता इथून नाहीच, अनेक गल्ली बोळातूनच जावं लागेल. मेन रोड लांब राहिला, अनेक गल्ली बोळातूनच जावं लागेल. तो म्हणला अनेक गल्ली बोळातून जाण्यामध्ये लोक फसवतात, चुकतं, इकडून तिकडून जाणं. कोणीतरी द्यानं लावून अशा रस्त्याला मला. तो आंधळा म्हणतो आहे म्हणजे मला कोणाला विचारण्याचं काम पडणार नाही. एक जण म्हणला मी लावून देतो तुला रस्त्याला, पण तो लांबचा आहे जरा, चालेल का. तो म्हणतो चालेल, मला आता काम तरी काय, पण कोणाला विचारण्याचं काम नको पडायला की मी त्या रस्त्याला लागलो की मी थेट गेलो पाहिजे, बाहेर पडलो पाहिजे. तो म्हणला मी देतो लावून तुला, पण लांबचा चालेल. त्याने त्याला धरलं, तसंच पुढं नेलं आणि त्या राजधानीच्या शहराला जी तटाची भिंत होती ना, गावकुस्ती तटाची भिंत, त्या भिंतीला लावून दिलं त्याला आणि सांगितलं या भिंतीला धरत 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 तू जा की तुला दरवाजा मिळेल आणि तुला बाहेर पडता येईल. त्याने त्याचे आभार मानले. तो गेला, हा त्या भिंतीला धरत धरत चालला. आता ते राजधानीचं शहर, मोठं शहर, खूप लांबचा तो फेरा. पण तो फेरा घेत 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 दरवाजाजवळ आला बरं का. पण काय झालं होतं, त्याला झाली होती खरूच. खर्जेची खाज सुटली, तो खाजवायला लागला आणि एकदा खाजवायला लागला की खाजवावंच वाटलं, खाजवावं वाटतं त्याला. ते खाजवा वाटू लागलं, पण जागी थांबून त्याने खाजवावं की नाही. तो चालतही राहिला आणि खाजवतही राहिला. झालं काय, दरवाजा भिंत सुटली, दरवाजा जो आला होता त्यावेळेला खाजवत राहिला. खाजवता पण दरवाजा तर जाणार नाही ना, म्हणून आज हात लावून भिंत लागली. म्हणे अजून दरवाजा नाही, चला. दरवाजा सुटला गेला, आता पुढे गेला. आता याला दरवाजा कधी मिळेल, पूर्ण फेरा घेऊन आल्याशिवाय दरवाजा नाही. पुन्हा पूर्ण फेरा घेत 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 दरवाजाजवळ आला आणि पुन्हा त्याला आली काय, अरे बाबा तुला बाहेर पडायचं ना, खासदारा थांबव ना. पण नाही, खाजवत राहिला, चालत राहिला, पुन्हा पुन्हा फेरा घेत घेत खास थांबवली तरच बाहेर त्याला पडता. आणि ती संधी एकदाच आहे. पुन्हा फेऱ्यात गेला की तो फेरा पूर्ण झाल्याशिवाय संधी नाही. माफ करा, त्याला नका हसू, आपले तसंच झालंय. आपले तसंच झालं म्हणजे आपण देखील 84 लक्ष योनीतून फेरा घेत 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 या दरवाजाजवळ आलो. मनुष्य शरीर हा दरवाजा आहे यातून बाहेर पडण्याचा. बहुता दिसा फेरा फेरा आला या नगरा, आला या नगरा, आला या नगरा. बहुता दिसा फेरा आला या नगरा, आला या नगरा, आला या नगरा. फार दिवसाने फेरा घेत 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 आपण या दरवाजाजवळ आलो. बहुता दिसा फेरा आला या नगराला. आता जर बाहेर पडायचं असेल तर खास थांबवली पाहिजे की नाही आपणही. तो म्हणाला आम्हाला कोणती खास, आता कोणाला कोणती खाज आहे, कोणाला कोणती खाज आहे. आता मी काय कीर्तनात सांगू, प्रत्येकाची खास भिन्न भिन्न आहे. कोणाला कशाची तर कोणाला कशाची तर कोणाला कशाची, मी काय सांगू. आणि एक सांगू, लोकांच्या खाजा कीर्तनात सांगण्याची मला खाज नाही.
म्हणून ते सांगत नाही. प्रत्येकाने आपल्या लक्षात घ्या आपण कोणत्या खाजेत अडकलेलो आहोत आणि त्यामुळे आपला दरवाजा सुटतोय, आपला बाहेर पडू शकत नाही. थोडंसं आत्मचिंतन निरीक्षण करायला पाहिजे, थांबवलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात ही संधी या मनुष्य जन्मात, या मनुष्य जन्मातूनच हे नामचिंतन घडतं आणि नामचिंतन घडलं की या फेऱ्यातून आपण बाहेर पडू शकतो. म्हणून ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. महाराज हीच जोडी करायला पाहिजे. हो, अन्य जोडी काय उपयोगाची नाही काय म्हणे. अन्य कोणती जोडी आहे तुमच्याकडे म्हणे. अन्य जोडी सांगू, 50 कोटी फिक्स डिपॉझिटला आहेत, 10 कोटीवर खेळते आहेत मोकळे. अनेक JCB आहेत, पोकलन आहे, अनेक ठिकाणी बंगले आहेत, गाड्या आहेत, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, बंगले आहे, मोठा दांडगा परिवार आहे. पठ्ठ्यांनी शून्यातून सगळं उभं केलंय, एवढं मिळवलंय, एवढी जोडी माझ्याजवळ आहे. तुकोबारा म्हणतात ही जी जोडी तुझ्याजवळ आहे ना, 50 कोटी आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, सर्व ही जोडी तुला गर्भवासाचा फेरा चुकवायला उपयोगी पडणार नाही. का बरं? ही जोडीच अशी आहे, तीच स्वतः नाशिवंत आहे, तर तुला शाश्वताची प्राप्ती कशी करून देईल? म्हणून ही जोडी तू जी केलेली आहे ती कशी आहे तुकोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांग. नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र आजपर्यंतच्या जीवनात ती सर्व नाशिवंत आहे. तुला शाश्वताची प्राप्ती करून देण्याला ती उपयोगाची ठरणार नाही. सर्व तू केले, ही सर्व जोडी केलेली आहे, शून्यातून निर्माण केलेले खरे, पण ही जोडी तिकडे तुला उपयोगाला येऊ शकत नाही. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन आटी नाशिवंत. आपले सगळे प्रयत्न या 3 करतच आहेत, प्रिया पुत्र आणि धन. प्रिया म्हणजे स्त्री, मुलगा, स्त्री मुलगा यांचं जतन सांभाळ करायचा आणि हे करण्यासाठी पैसे मिळवायचे. या 3च आपण अडकलेलो आहोत की नाही. पैसे मिळवल्याशिवाय संसार चालू शकत नाही. स्त्रीचं पुत्राचं मागण्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकरता धन मिळवायचं, तर धन स्त्री पुत्राधिकाकरता जी अटी नाश केली जाते ती उपयोगाला येत नाही. ही नाशिवंत हे जाणारी आहे, कोणीही उपयोगाला येणार नाही. संपत्ती ही चंचल आहे, लक्ष्मी ही चंचल आहे, ती स्थिर राहू शकत नाही. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला, अतिशय चंचल आहे, ती स्थिर राहू शकत नाही.
या धनाचा नधरी विश्वास जैसी तरुवर छाया. तरुवर छाया, झाडाची सावली जशी एका ठिकाणी राहू शकत नाही. दिवस उगवला की इकडे पश्चिमेकडे असते, दिवस पश्चिमेकडे गेला का ही पूर्वेकडे असते. झाडाची सावली जशी स्थिर नाही तशी लक्ष्मी स्थिर नाही. या लक्ष्मीच्या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. स्थेयम हिंसा नृतम दंभक काम क्रोधस्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानीच येते 15 हे 15 अनर्थ द्रव्याच्या पाठीमागे आहेत. हे मी आता सांगत बसत नाही. 15 अनर्थ सांगायला गेलो तर तो 16वा अनर्थ निर्माण होईल. 15च राहू दे. ही संपत्ती हे आपण भाग्य समजतो, पण हे अशाश्वत भाग्य आहे. तू का म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. हे टिकणारं नाही आहे, जाणार आहे, अनर्थकारी आहे. म्हणून या धनाने तुला फेऱ्यापासून सुटका होऊ शकत नाही, कारण हे पुढं येऊ शकत नाही. हे इथंच खेळायला उपयोगाला येतं. संपत्ती इथेच खेळायला उपयोगाला येते. यमाच्या दरबारात ही येऊ शकत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तर यमाज्ञा. यमाच्या दरबारात ही संपत्ती येत नाही, ही इथंच राहते. का गेली कोणाच्या बरोबर? तुमच्या लखमापूरचा काय असा एखादा अनुभव आहे का की अमुक शेठ वारले आणि जाताना सगळं डबुलं बरोबर घेऊन गेले? असं घडलं एखादं उदाहरण? ही संपत्ती कोणाच्याही बरोबर भक्ती आहे, फक्त नामचिंतन आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात करा हरी भक्ती परलोकी कामा. काय कामाला येईल? सोडविल यमापासून. या यमापासून ही तुमची सुटका करेल. इतर कशाने सुटका होऊ शकत नाही. ही संपत्ती तिकडे यमापर्यंत येऊ शकत नाही. आणि एक सांगू, तर ही संपत्ती आपल्याला तिथपर्यंत नेता आली असती तर लोकांनी यमालाही फोडलं असतं. यमाला सांगितलं असं तुला काय घ्यायचं तर घे, पण मला त्या नरकाला पाठवू नको. कोरा चेक देतो, तुझ्या मनाने आकडा टाक, पण मला त्या नरकाला लावू नको, कारण मी या लोकात फार धंदे केलेत अनेक. नको 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 ते वाईट वाईट केलेलं आहे. काय पाहिजे ते घे, पण तिकडं ही तिकडे येतच नाही, ही इथेच राहते. तिथे सोडवायला येऊ शकत नाही, तिथे सोडायला येणारी भक्ती आहे. ही जोडी आहे. ऐशी जोडी करा की जी तिथे यमाला शांत करू शकते. यम नतमस्तक होऊ शकतो, यम वंदन करू शकतो. रात्रंदिवस आपण नामचिंतन ही जोडी जर जीवनात मिळवली तर यम वाट पाहतो. यमधर्म वाट पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटती ते. निळोबरांचा मग आहे. काय त्यांचा महिमा वानू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळ. ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. यमधर्म वाट पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटती ते. ते भेटती ते वेळ धन्य. यम उठतो, साष्टांग प्रणाम करतो, हात जोडतो. माझा यमलोक आज धन्य झाला की असा हरिभक्त कधी येईल ही मी वाट पाहत होतो. लगेच विष्णुदूतांना बोलावून घेतून सांगतो याला वैकुंठधामाला घेऊन जा. यमापासून सुटका करणारी ही भक्ती आहे. बाकी ही संपत्ती इथे खेळायला, म्हणून तिकडे उपयोगाला येईल अशी संपत्ती मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे या जीवनात. मग ही संपत्ती काय उपयोगाला नाही, ही संपत्ती ते खेळायला उपयोगाला आहे.
आणि हिचा जर चांगला उपयोग केला तर ती उपयोगाला येऊ शकते. हिचा चांगला उपयोग म्हणजे दानधर्माकरता केला, सत्कर्माकरता केला, मंदिर बांधण्याकरता केला, लहान मुलांच्या शाळेकरता केला, अनाथ जीवनकरता केला, धर्मशाळेकरता केला, चांगल्या कार्याकरता जर ही संपत्ती लावली तर ती येऊ शकते. बरोबर, सत्कर्माला दानधर्माकरता तिचा उपयोग केला पाहिजे. नाहीतर ही इथेच आपल्याला सोडून जावं लागणार आहे. तिकडे सोडवायला येणारी फक्त ही भक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात ही जोडी काय, ही जोडी उपयोगाला नाही. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीण तेची फळ. शीण म्हणजे त्रास, हाच ज्याचं बीज आहे. मग बीज त्रास शीण जर आहे तर फळ कोणती येणार? फळ कोणते येतं? जसं बीज असतं तसं फळ येतं. मग शीण हेच जर याचं बीज आहे तर फळ काय येणार? शीणच. त्याच्यापासून शीणच प्राप्त होणार, दुःखच प्राप्त होणार आहे. आपल्याला उपयोगाला येणारी ही जोडी आहे. म्हणून ऐशी जोडी करा रामकंठे धरा. वाल्या म्हणू लागला हे सगळे माझ्या उपयोगाला येते. नारद म्हणतात जा विचारून ये कोण उपयोगाला येते. तुझ्या पापात कोणी सहभागी होणार नाही, पत्नी मुलं बाळ कोणी नाही. आपल्याला माहिती आहे, सर्व उदाहरण सांगायची गरज नाही. सगळ्यांनी नकारात्मक उत्तर दिलं, तुझं पाप तुलाच भोगावं लागेल. तेव्हा वाल्याला आपलं पर्वतपाय प्राप दिसायला लागलं. धावत आला, नारदाला प्रणाम केला. कोणीच मला या पापात सहभागी होत नाही, मला मार्ग सांगा, मी काय करू? नारदाने सांगितले एक मार्ग आहे, रामकंठी धरा, ऐशी जोडी करा. राम नाम तू कंठ धारण कर, ही जोडी कर की तुझं सर्व पाप जाणार आहे, सर्व दुःख मिटणार आहे. रामकंठी धरा. त्याला राम म्हणताय ना, मरा. नारद म्हणताय अरे मरा म्हण, चालेल जा. मरा मरा असं सारखं म्हणत राहा, त्याचा राम होऊन जाईल. मराचं उलट काय होतं? राम. राम राम होऊन जाईल, तुझं पाप सर्व संपेल. वाल्या तोच करत राहिला, विश्वास ठेवला नारदावर, मरा मरा म्हणत राहिला. मरा देखील मंत्र ठरला गेला. का? राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणत होता. उद्देश जसा असतो त्याप्रमाणे फलश्रुती असते. राम म्हणण्याचा उद्देश होता. मरा म्हणा म्हणताना राम म्हणण्याचा उद्देश असल्यामुळे मरा हा देखील मंत्र ठरला गेला. वाल्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनला. ही जोडी करा, ऐशी जोडी करा, रामकंठे धरा, ही उपयोगाला येणार आहे. महाराज खूप सुंदर मार्गदर्शन केलं. येतो आम्ही आता. महाराज म्हणतात जाण्याची गडबड करू नका, पुढची 2 चरण समजून घ्या आणि मग जा. पुढची 2 चरण समजून घ्या. राम नामाची जोडी करायची हे ठरलं, ऐशी जोडी करा. पण ही जोडी कशी केली पाहिजे ती एक प्रणाली लक्षात घ्या. राम नामाची जोडी ही तुम्हाला पैलथडीला नेऊन पोहोचवणार, निश्चितच, यात शंकाच नाही. नामरूपी ही नौका आहे, नौका, नाव आहे. भगवंताचं नाम ही एक नाव आहे. आणि नाव सगळ्यांना तारून पैलथडीला नेते, तसं तुलाही ही जोडी पैलथडीला नेईल. पण एक लक्षात घे, काय? नाव पैलथडीला नेणारी आहे ती किती ठिकाणी फुटकी असायला पाहिजे? किती छिद्र पाहिजे त्या नावेला? अहो एकही नको. का? नावेला जर छिद्र असेल तर काय होईल? नावेत पाणी शिरल. नावेत पाणी शिरलं की नाव बुडेल आणि बसणारे तरतील. अहो नाव बुडाले की बसणारे बुडणार. म्हणून नाव तारणारी आहे ही गोष्ट खरी, पण ती छिद्ररहित असायला पाहिजे. छिद्रवान जर नाव असेल तर ती नाव आपल्याला तारक ठरण्याऐवजी मारक ठरेल, मध्ये नेऊन बुडवल्याशिवाय राहणार नाही.
मग काय करायला पाहिजे? तुकोबराय म्हणतात ती जरा धड केली पाहिजे, सुदृढ केली पाहिजे, ती छिद्ररहित केली पाहिजे, तरच ते पैलथडीला नेईल. हे तुकोबाराय अभंगाचे तिसरे नाव धड करा सहस्रनामाची, 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 नाव धड करा सहस्रनामाची. जय भवसिंधुत तरी पावे, जय भवसिंधु तरी पावे, ऐशी जोडी करा रामकंठीरा, ऐशी जोडी करा रामकंठीरा. जय भवसिंधुशी तरी पावे, जय सिंधुशी तरी पावे, ऐशी जोडी करा रामकंठीरा, ऐशी जोडी करा रामकंठीरा. नाव ही पैलथडीला नेणारी आहे, ही निश्चित गोष्ट आहे, त्यात काही वाद नाही. पण ती छिद्ररहित असणं गरजेचं आहे. तिला जर छिद्र असतील तर ती पैलथडीला नेऊ शकणार नाही, मध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही. तशी नामरूपी नौकाही आपण धड केली पाहिजे. नाव धड करा सहस्रनामाची, सहस्रनामाची नाव धड करा. भगवंताची 1000 नावं, ह्याच कोणी 1000 नौका आहेत. नामाच्या सहस्रवरी नावा ये अवधारे. भगवंताची 1000 नाव, 1000 नौका आहेत. पण ही नौका धड असायला पाहिजे, छिद्ररहित असायला पाहिजे. म्हणजे काय? कुठली सदोषता आपल्या साधनेत नको. साधनेत जर सदोषता आली तर सदोषता घालवण्यातच त्या नामाची शक्ती जात राहील. तुम्हाला पुढे उपयोगाला येण्याकरता काय? म्हणून कुठलेही विकार त्यात शिरले की त्याला सदोषता आली. म्हणून काम शिरू देऊ नका, क्रोध शिरू देऊ नका, लोभ शिरू देऊ नका, द्वेष शिरू देऊ नका, मत्सर शिरू देऊ नका. हे विकार जर शिरले तर आपल्याला पलीकडे जाता येणार नाही. म्हणून ही धड करा, म्हणजे याचा अर्थ असा, निर्दोष नामचिंतन करा. विकार कुठले येऊ देऊ नका, विकाररहित अशी नाम साधना करा की जे भवसिंधूची थडी पावे, जे भवसिंधूच्या पैलथडीला नेऊन तुम्हाला पोचवेल. म्हणून अशी ही नामरूपी नौका तुम्ही धड करा. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. महाराज ठीक आहे, तुम्ही सांगता, आम्ही लागू त्या मार्गाला, प्रयत्न करू नाव धड करण्याचे. पण आम्हाला आता एक महत्त्वाची शंका पुढे अशी येते, आमच्या जीवनातलं जन्माचं टोक संपलंय. आता आम्ही जीवनात आलेलो आहोत, म्हणजे जन्म झालाय, जीवन आमचं चालू आहे, म्हणजे जन्माचं टोक संपलंय. आता आमचं पुढचं टोक आहे मृत्यूचं. म्हणजे आता आम्हाला काळ येणार आहे आणि घेऊन जाणार आहे. म्हणजे आमच्यावर पुढे काळाची सत्ता राहणार आहे. आणि तो काळ काय करेल आणि कुठे नेऊन घालेल काय सांगता येणार. महाराज म्हणतात त्या काळाचा विचारच करू नका तुम्ही फक्त हा विचार करा, ही जोडी करा, ऐशी जोडी करा, रामनामाची जोडी करा, काळाचा विचार करू विचार करू नका. तो येणारच नाही तुमच्याकडे. नामचिंतन करणाऱ्याकडे काळ येऊ शकत नाही. तुका म्हणे भेने काळ नये तेने राणे, एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, यम काळ दूत पळती नाम ऐकता. दड 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 दड
दुड पळ सुटला कळी काळा बापुडी रे. काळ तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही म्हणता येणार नाही, पण जर आलाच तर. अरे येणारच नाही ना. नाही पण जर आला, चुकून आला तर. जर चुकून तो आला तर त्याची चूक झाली, आणि ज्याची चूक झाली तो गुन्हेगार. आणि गुन्हेगार म्हटला की तो शिक्षेला पात्र आहे. गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे, शिक्षा त्याला झालीच पाहिजे. मग काय करायचं? तो चुकून आला ना तर तुम्ही खुशाल त्याला शिक्षा द्या. म्हणजे करा काय काय करायचं? तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, 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 तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. भाताभर हरी राम बाणे, भाताभर हरी राम बाणे, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. भाताभर हरी राम बाणे, भाताभर हरी राम बाणे, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. जय जय ठोबार कुमाई, विठोबार कुमार, जय ठोबार कुमार, विठोबार कुमार, ठोबार कुमाई, विठोबार कुमार, ठोबार कुमाई, विठोबार कुमार, ठोबार कुमार, विठोबार कुमार, ठोबार कुमार, विठोबार कुमार, ठोबार कुमाई, विठोबार कुमार, ठोबार कुमाई, विठोबार कुमार, ठोबार कुमाई, विठोबार कुमार, ठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणी. तुकोबरा म्हणतात काळ जर आला तर खुशाल त्याच्या तोंडावर द्या, हाना त्याला. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. पण एक लक्षात घ्या, दुसऱ्याच्या तोंडात द्यायची जर आहे तर आपल्या मनगटात बळ असायला पाहिजे. नाही तर दुसऱ्याच्या तोंडात द्यायला जाल आणि तुम्हीच मार खाऊन याल. त्याच्याकरता आपल्याजवळ तितकी प्रतिकारक शक्ती असायला पाहिजे. म्हणजे आपल्याजवळ काय असायला पाहिजे काळाच्या तोंडात मारण्यासाठी? तुकोबरा म्हणतात भाता भरा हरी राम बाणी, राम बाणी भाता भरा, भाता भरा हरी राम बाणी, हरी राम बाणी भाता भरा. हरी नाम राम नाम हे बाण आहेत, बाण. आणि हे बाण आपल्या भात्यामध्ये राहू द्या. भाता भरा राम. योद्ध्याबरोबर युद्ध करण्याकरता आपण धनुष्यबाण घेऊन निघालो तर बाण कशात ठेवलेले असतात? भात्यामध्ये. मग त्या भात्यात बाण असायला पाहिजेत का रिकामा पाहिजे? रिकामा नाही, भात्यात बाण भरलेले असायला पाहिजे, तरच धनुष्याला लावून समोरच्या शत्रूला मारा देता येईल ना. रिकामा भाता असल्यावर काय करणार आहे? तुम्हीच जाल आणि तुम्हीच मार खाऊन याल. भाता रिकामा नको, भाता भरलेला पाहिजे. कशाने? बाणांनी. तसं तोंड रूपी भाता आणि त्याच्यात बाण ठेवा, म्हणजे राम नामाचे बाण. म्हणजे मुखाने सतत राम नामचिंतन करा. तोंड रूपी भात्यात हे राम नामाचे बाण असायला पाहिजे, म्हणजे मुखाने सतत तुम्ही राम नामचिंतन केलं पाहिजे. हा भाता भरलेला पाहिजे.
रामनाम चिंतन करत राहिलो की काळ तुमच्यावर चाल करू शकणार नाही. काळाला संपवता येईल तुम्हाला. हे रामनामाचे भान प्रभावी आहेत. हे मोठं प्रभावी शस्त्र आहे. हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले. यमे कुळ गोत्र वर्जिले हरिनामाचे शस्त्र. रामनामाच्या बाणामध्ये मोठी ताकद आहे. काळ काही करू शकत नाही. पुढचं सांगतो मी. काळ तर काय करू शकत नाहीच नाही. राम देखील काही करू शकत नाही. राम नामाचे बाण जर आपल्याजवळ असले तर रामही काही करू शकत नाही, तर काळ काय करणार. म्हणजे राम नामाच्या बाणात रामापेक्षाही अधिक शक्ती आहे. राम नामाच्या बाणात जी शक्ती आहे ती रामापेक्षाही अधिक आहे. मग काळ काय करणार आहे तुम्हाला. राम काय करू शकत नाही. एक छोटी कथा सांगतो आणि आपली सेवा संपवतो. राम नामात किती मोठी शक्ती आहे. राम नामाच्या बाणात काळ काय करणार आहे, राम काय करू शकत नाही. इतके रामनामाच्या बाणात शक्ती आहे. रामायणातला प्रसंग सांगतो. रामप्रभू लंकेवर जय प्राप्त करून आले. अयोध्येला आले. राज्याभिषेक झाला. झाले रामराज्य काय होणे आमास. आनंदात चाललेलं रामराज्य. त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. रामप्रभू ऋषी मुनींच्या सल्ल्याने राजकारभार करत होते. ऋषीमुनींच्या सल्ल्याने. सल्लागार समिती जशी असते तसे रामप्रभू हे ऋषीमुनींचा सल्ला घेऊन राज्यकारभार करायचे. कोण असायचं त्यांच्या सभेला. वशिष्ठ असायचे, विश्वामित्र असायचे, नारद असायचे, वामदेव असायचे, अंगिरा असायचे. हे ऋषी असायचे आणि त्या ऋषींपासून सल्ला घेऊन तसं राज्यकारभार करायचे. एके दिवशी सभेचं कामकाज संपलं आणि नारद म्हणू लागले, माझा एक छोटासा प्रश्न आहे, मी मांडू का या सभेमध्ये. मांडा ना म्हणे नारदा. तुम्ही जे मांडणार ते जनहिताचंच असणार, मांडा. त्या सभेच्या विषयपत्रिकेवर एक खाली महत्त्वाचं लिहिलं असतं, ऐन वेळी मान्यवर अध्यक्षांचे परवानगीने येणारा विषय. ऐन वेळच्या विषयात नारदाने हा मुद्दा मांडला. माझा एक छोटासा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, मी मांडू का. रामप्रभू म्हणतायत, विश्वामित्र म्हणतायत, वशिष्ठ म्हणतायत, नारदा मांडा की. तुम्ही जनहिताचंच मानणार. म्हणजे माझा प्रश्न असा आहे, राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ. या दोन्हीत कोण श्रेष्ठ आहे सांगा. राम का रामाचं नाम. काहीही ऋषी म्हणू लागले राम श्रेष्ठ. व्यक्तीला महत्व आहे. नाव हे व्यक्तीला ठेवलेलं असतं. व्यक्तीला महत्व आहे. राम श्रेष्ठ आहे. काय म्हणू लागले नाही, नाम श्रेष्ठ आहे. व्यक्ती एका ठिकाणी असते. व्यक्तीच्या नावावर कामं होतात. कोणी म्हणे नाम श्रेष्ठ, कोणी म्हणे राम श्रेष्ठ. खूप गोंधळ झाला. वशिष्ठ जे म्हणू लागले, नारदा तुम्हाला अशी वाईट खोड लागली की नाही, एखादं पिलू सुटून द्यायचं आणि मजा बघत बसायचं. बघा या सभेत कसा गोंधळ झालाय. नारद म्हणतात मी केला का नाही. तुम्ही नाही मग केला, कोणी केला. तुम्ही तर मुद्दा मांडला, प्रश्न मांडला, त्यामुळे हा गोंधळ झाला. मग सभेत मांडलाय ना मी. सभा ही गोंधळ मिटवण्यास करता असते का गोंधळ वाढवण्याकरता असते. सभा कशा करता. पण आताच्या सभा, विधानसभा ही लोकसभा ही गोंधळ वाढवणारे आहेत. गोंधळ काही मिटत नाही. प्रश्न राज्याचे काही सुटत नाही, देशाचे काही प्रश्न सुटत नाही. गोंधळ माजला या सभेत. कसा बघ मिटवा ना. मग वशिष्ठ म्हणाले आम्ही मिटवू शकत नाही, आम्हीच गोंधळून गेले. मग काय करायचं. असंच गोंधळ राहू द्यायचा नाही. म्हणे मिटवा ना नारदा, तुम्ही मिटवू शकता. म्हणे मी मिटवू शकतो. मग सांगा कोण श्रेष्ठ. नारद म्हणाले माझं स्पष्ट मत आहे, रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे.
तिकडून कोपऱ्यातून आवाज आला, पटवून द्या, पटवून द्या, कसं श्रेष्ठ आहे. कोण काय तिकडे बोलतंय, कोण काय म्हणतंय. वैशिष्ट म्हणलं, आले लोकांचं जनतेचं म्हणणं आहे पटवून द्या तुम्ही, हे कसं श्रेष्ठ, रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ कसं, पटवून द्या, पटवून द्या असं म्हणणं आहे त्यांचं. नारदजी म्हणतात ठीक आहे पटवून देतो. आता पटवून देण्याची जबाबदारी नारदावर आली. काय करावं. नारदाला कल्पना सुचली, देतो म्हणे पटवून. सभा संपली. नंतर नारद गेले हनुमंतरायाकडं. हनुमंतरायाला म्हणू लागले, हनुमंता गड्या एक काम करायचं उद्या. म्हणे काय. अरे ते न करण्यात जमा आहे, पण ते तू करायचं. न करण्यात जमा, हो मग काय करायला अडचण आहे मला. जर न करण्यात जमा असेल तर त्याचं अडचण काय. म्हणजे असं आम्ही सभेला बसल्यानंतर तू येतो, माझ्या पाया पडतो, वशिष्ठाच्या पाया पडतो, रामाच्या पाया पडतो, नंतर विश्वामित्राच्या पाया पडतो आणि तुझ्या जागेवर जातो. हा नित्यक्रम आहे ना तुझा. हो उद्या एक करायचं. आम्ही सभेला बसल्यानंतर माझ्या, वशिष्ठाच्या आणि रामाच्या, आम्हा तिघांच्याच फक्त पाया पडायचं. विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही. ताट छाती करायची, शेपटाचा गोंडा फटकारायचा आणि हो निघून जायचं. विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही. आहे की नाही. न करण्यात जमा. विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही, एवढं करायचं. हनुमंतराय म्हटलं ठीक आहे. सभा भरली. हनुमंतराय आले, नारदाच्या, वशिष्ठाच्या, रामाच्या पाया पडले. विश्वामित्राला वाटू लागला आता माझ्या पाया पडतील. विश्वामित्राने पाय पुढे केले आणि छाती पुढे केली आणि शेपटाचा गोंडा फटकारला, जे उड्डाण केले निघून गेले. आता ते विश्वामित्र, विश्वाचे अमित्र, ते विश्वामित्र, त्याला काय सहन होणार का. तळपायच्या मस्तकाला गेले. प्रचंड अपमान, घोर अपमान केला भर सभेमध्ये यांनी माझा. चिडले भयंकर. पण पुन्हा विचार करू लागले, या रागाच्या भरात जर मी काही करून गेलो आणि नंतर मला कारणे दाखवा जर नोटीस आलं तर काय कारण निघणार. हनुमान विश्वामित्राच्या पाया पडला नाही हेच कारण सापडणार ना. म्हणून विश्वामित्राने एवढं केलं. ज्या घ्या गिळून द्या सोडून. विश्वामित्र शांत राहिले, सोडून दिलं. नारदाने पाहिलं इंजेक्शन पॉवरफुल बसलं नाही. काम काय आपलं नीट झालं नाही ज्याच्याकरता आपण केलं ते. आता आपण डोस दिला पाहिजे म्हणजे काहीतरी यश येईल याला. मग नारद गेले विश्वामित्राकडे. विश्वामित्रा आणि काय म्हणता नारदा, मला असं वाटत होतं तुमच्यात काही ताकद असेल. काही नाही म्हणे. काय या भर सभेत रामाचे गुरु तुम्ही आणि तुमचा अपमान एक कष्टित माकडाने करा आणि तुम्ही गप. यापेक्षा काय या भर सभेत इतका प्रचंड अपमान. हो म्हणे मलाही खूप वाटलं. मग केलं काय. गप तर राहिले तुम्ही. म्हणे मग काय करायचं. काय करायचं नाही. काय करायचं म्हणजे तुला अडचण काय. राम तुमचा शिष्य आहे. तुम्ही जे म्हणाल ते राम करू शकतो. मग काय. आधीच विश्वामित्र त्यात नारदाचा डोस. लगेच नारदाला सांगितल्यानंतर नारदाने विश्वामित्र उठले. रामा जी गुरुदेवा काय चाललंय सभेत, कुठे लक्ष आहे तुमचं. रामप्रभू म्हणाले गुरुदेव आहे लक्ष. आलं लक्षात माझ्या. हनुमंताकडून अपराध झाला, क्षमा करा. क्षमा नचमाम भजते क्षमा. क्षमेला माझ्याजवळ स्थान नाही. अपराध्याला दंडच पाहिजे. आणि खरंच आहे अपराध्याला दंड होत नाही म्हणून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी थांबत नाही. अपराध्याला शासन व्हायलाच पाहिजे, दंड व्हायलाच पाहिजे. मग काय करायचं. आता हे रागात भरलेले विश्वामित्र. राम म्हणतात काय करू मग गुरुदेवा. विश्वामित्र म्हणतात उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध झाला पाहिजे.
उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध झाला पाहिजे. विश्वामित्राने सांगितलं. आता आज्ञा द्या म्हटल्यावर गुरूंची आज्ञा, त्याला लगेच आता आश्वासन दिलं पाहिजे. रामप्रभू म्हणलाले, गुरुदेव ठीक आहे, आपली आज्ञा, उद्या सूर्यास्तापर्यंत मी हनुमंताचा वध करतो. केली प्रभूंनी प्रतिज्ञा. प्रभूंनी प्रतिज्ञा केली आणि हनुमंताने ऐकली. हनुमंताने डोकंच धरलं, ह्या शेंडीवाल्याचं ऐकलं आणि हे करून बसलो. आता कशी परिस्थिती होते, आता उद्या सूर्यास्तापर्यंत आपला वध होणार, प्रभूची सेवा अंतरणार, आपल्याला संपलं जाणार. उगीच कोणाचं काय ऐकत बसू नये. या शेंडीवाल्याचं ऐकलं आणि हे करून बसलो आपण. अतिशय खिन्न झाले हनुमंतराय. नारदाने पाहिलं हनुमंतावर परिणाम झालाय रामप्रभूंच्या प्रतिज्ञेचा. आता आपल्याला त्याची समजूत काढली पाहिजे. नारद हनुमंतरायाकडे गेले. हनुमंता, इकडून गेले इकडं. का रे हनुमंता, का तोंड का फिरवतो, का पाहत नाहीस, का बोलत नाहीस, काय झालं काय? म्हणे काय व्हायचं राहिले? अरे पहा, बोल. इच्छा नाही. तुमच्या तोंडातून निघालेले शब्द मी ऐकले, त्याचं हे फळ, ते तुमचं अख्खं तोंड पाहिल्यावर काय होईल? आता तोंड पाहण्याची इच्छा मावळलेली आहे. तुमच्या तोंडातून निघाले शब्द मी ऐकले, पाया पडू नको, पाया पडलो नाही. त्या विश्वामित्राच्या त्याचा परिणाम आता मला संपावं लागतं. उद्या माझा वध होणार, प्रभूची सेवा अंतरणार, तोंड पाहण्याची इच्छा नाही. नारद म्हणता, हनुमंता एवढा परिणाम झाला तुमच्यावर? आणि हा सामान्य समजता का तुम्ही? रामप्रभूंची प्रतिज्ञा आहे, सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध करतो म्हणतायत. याला काय चॅलेंज? काही नाही. रामप्रभूंची प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा आहे. काय कर? नारद म्हणतात, अरे करू दे प्रभूंनी प्रतिज्ञा, मी सांगतो तसं कर. अरे रामही तुला मारू शकणार नाही, जा. नाही असा उपाय आहे? हो, माझ्याकडे उपाय आहे. उपायाचा स्पेशलिस्ट आहे मी. कशावरही माझ्याकडे उपाय आहे. आणि राम मला मारू शकणार नाही असा उपाय? हो, सांगा मग कोणता उपाय? म्हणे उद्या पहाटे उठ, शरयू नदीवर जा, स्नान कर, शरयूच्या वाळवंटात उभा राहा, हातात माळा घे आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा नाम घोष कर. अरे रामही तुला मारू शकणार नाही. असं हो. हनुमंतराय म्हणले, करून तर बघू, जमलं तर जमलं, नाही तर गेलं तर गेलं, पण जमलं तर जमून जाईल. पहाटे उठले, शरयू नदीवर गेले, स्नान केलं, वाळवंटात उभे राहिले, हातात माळा घेतले आणि श्रीराम जय राम जय जय राम नाम घोष करत राहिले. सूर्योदय झाला. रामप्रभू उठले, धनुष्य हातात घेतलं, बाण भाता घेतला, निघाले. कुठे आहे तो हनुमान? इकडे तिकडे कुठे सापडे ना. एकाने सांगितलं तो वाळवंटात आहे. रामप्रभू तिकडे गेले, शरयू तिकडे. हनुमंताचं चाललंय, श्रीराम जय राम जय जय राम. रामप्रभून धनुष्य हातात घेतलं, भात्यातून बाण काढला, जोडला, प्रत्यंच्या खेचली आणि हे हनुमंता मला क्षमा कर, केवळ गुरूंची आज्ञा म्हणून मी तुला मारतो आहे, मला क्षमा कर. पहिला बाण हनुमंताच्या चरणाकडे सोडला, पण तो बाण हनुमंतापर्यंत जाऊ शकला नाही. रामप्रभू भात्यातून बाण काढतात, बाणामागे बाण सोडतायत, पण एकही बाण हनुमंताला स्पर्श करू शकला नाही. हनुमंताचे राम नामाचे ध्वनी, त्या ध्वनी लहरी जिथपर्यंत येत होत्या तिथपर्यंतच बाण जायचे.
त्या ध्वनी लहरीचंही बाण भेदन करू शकत नव्हते. ध्वनी लहरीपर्यंत, त्या आवाजापर्यंत, त्या घुमण्यापर्यंत बाण गेले की तिथेच शांत व्हायचे. एकही बाण हनुमंताला स्पर्श करू शकला नाही. राम प्रभू एकामागून दुसरे बाण, शस्त्र काढतायत, अस्त्र काढतायत, अभिमंत्रित करतायत, सोडतायत, पण एकही शस्त्र का अस्त्र त्या ध्वनी लहरीचंही भेदन करू शकले नाही, हनुमंताकडे जाऊ शकले नाही. 12 वाजले, अमोघ अस्त्र काढली, शस्त्रावर अभिमंत्रित केली, सोडली, तरी नाही. 4 वाजले, सगळे उपाय संपले रामप्रभूंचे. हनुमंत आता मरत नाही. आपल्या जीवनात वंशाला कलंक लागतोय आपल्यामुळे. हताश झाले प्रभू, माझी प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, हनुमंत मरत नाही, कलंक आहे माझा. व्यथित दिसले हनुमंतरायाला, म्हणजे नारदाला रामप्रभू. व्यथित दिसल्यानंतर नारदाने विचार केला, आपल्याला आता इकडे लक्ष घालायला पाहिजे. रामप्रभू हताश झाले. हनुमंत मरत नाही, रामप्रभूंच्या जीवनाला कलंक लागतो. रघुकुल रीत येही चली आई, प्राण जाई अरु बचन न जाय. शब्द कधी खोटे ठरत नाही. प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा. आज त्या प्रतिज्ञेला कलंक लागतो आहे. रघुवंशाला माझा कलंक लागतो आहे. काय करा? नारदाने लक्षात घेतलं, आता इकडे लक्ष घातलं पाहिजे. काय करावं? लगेच कल्पना सुचली. विश्वामित्राकडे गेली. विश्वामित्रा, आणि काय म्हणता नारदा? मला असं वाटत होतं तुम्हाला काही अक्कल असेल, पण अकलेचा पत्ता दिसत नाही. म्हणे कसं काय म्हणता? बघा तुमच्या अकलेचं प्रदर्शन. रामप्रभू मारतायत, हनुमंत मरत नाही. रामप्रभूंना तुम्ही प्रतिज्ञा करायला लावली, रामप्रभूंनी तुमच्या म्हणण्यानुसार प्रतिज्ञा केली, आणि आज ती प्रतिज्ञा कडेला जात नाही. हनुमंत मरत नाही आणि रघुवंशाला कलंक लागतो आहे. म्हणून रामप्रभू व्यथित झालेले आहेत, आणि त्याला एकमेव जबाबदार तुम्ही. तुम्ही सांगितलं रामाला की उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध झाला पाहिजे. विश्वामित्र गांगरूनच गेले. वा, काय बोलावं सुचेना. जर गांगरून गेले नसते, जागेवर असते, तर ते नक्की म्हटले असते, अरे मी तर पहिला गप्प बसलो होतो, तू तर आला फोडणी द्यायला मला, आणि सांगितलं, मी सोडून दिलं होतं. पण विश्वामित्र गांगरून गेले. जबाबदार मी, माझ्यामुळे कलंक लागतो आहे. हताश झाले. नारदा, माझ्यामुळे प्रभूंना कलंक लागतोय. कलंक लागणार ना, असा काही उपाय आहे का? नारद म्हणताय, उपाय म्हणजे आपल्याकडे, मी स्पेशलिस्ट आहे उपाय. आपल्याकडे उपाय आहे की रामप्रभूंनाही कलंक लागणार नाही, हनुमंतही मरणार नाही, रामप्रभूंनाही कलंक लागणार नाही, असा उपाय माझ्याजवळ आहे. म्हणे काय? तुम्ही आता एक सांगा, रामा युद्ध बंद कर. संपला प्रश्न. युद्ध बंद कर म्हटल्यानंतर दुसरी आज्ञा तुमची आहे. दुसरी आज्ञा पहिल्या आज्ञेचा बाद करते. पहिली आज्ञा तुम्ही दिली, उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध झाला पाहिजे. अजून सूर्यास्त व्हायला 2-2.5 तास वेळ आहे. आता तुम्ही दुसरी आज्ञा द्या की युद्ध बंद कर. युद्ध बंद होईल, तुमची आज्ञा पाळली जाईल, युद्ध बंद होईल, हनुमंत मरणार नाही, सगळं चांगलं, कलंक लागणार नाही रामप्रभूंना. मग काय विश्वामित्र उठले, रामा युद्ध बंद कर. बाद झाली त्याला शिक्षा, हनुमंताला पुष्कळ झाली. युद्ध बंद कर. बंद कर म्हटल्यानंतर रामप्रभूंना इतका आनंद झाला, धनुष्यबाण दिलं टाकून, कलंक लागणार नाही आता. हनुमंतही वाचला, समाधान झालं. धावत गेला, ए हनुमंता. हनुमंतराय तिकडून आले, रामप्रभू इकडून. दोघांनी एकमेकाच्या गळ्याला मिठी मारली. काय तो आनंद आला असेल त्यांना. तर झाला, सर्व प्रजेलाही आनंद झाला, नाही तर सर्व प्रजा व्यथित झालेली होती की एकनिष्ठ सेवक हनुमंताचा वध केला जातो आहे. रामप्रभूंना कोण सांगणार? सर्व व्यथित होते, पण सर्वांचं मन मोकळं झालं.
आनंद झाला. सर्व फिरत आले, शरण अयोध्येकडे आले. जिकडे तिकडे लोक गेले, शांत वातावरण झालं. नंतर चौकशी समिती नेमण्यात आली. हे झालं कसं, हे घडलं कसं, रामाने प्रतिज्ञा केली कशी हनुमंताला मारण्याची, असं कसं काय झालं, काय घडलं, याच्यात नेमकं काय. चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीचं कार्य सुरू झालं. शोध घेता 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 एक मूळ सापडलं, कळीचा नारद. हा, शेंडेवाला नारद याने कळ लावली. हनुमंताला सांगितलं की तू विश्वामित्राच्या पाया पडू नको, आणि तिथून पुढे हे प्रकरण पेटलं. या नारदाने हे केले सगळं. चौकशी समितीचे सगळे लोक धडकले नारदाकडे. नारदा, आम्ही चौकशी सुरू केली, आम्हाला मूळ सापडलं. हे कसं घडलं? रामप्रभूंनी प्रतिज्ञा करावी हनुमंताला मारण्याची, एकनिष्ठ सेवकाला मारण्याची प्रतिज्ञा रामाला करायला लावली. इतकी तुमची काय कला आहे तुमची, असं कुठं करायचं असते? तुम्ही याचे मूळ आहात. म्हणे कसं काय? तुम्ही सांगितलं हनुमंताला पाया पडू नको विश्वामित्राच्या, आणि तिथून पुढे पडले. नारद म्हणतात तुमची चौकशी समिती अजून अपुरी काम करते. इथूनच सुरुवात नाही, याच्या मागे जा, याच्या मागे अजून सुरुवात. इथून नाही सुरुवात याची. म्हणजे मागे काय? मी तरी हनुमंताला का सांगितलं तू विश्वामित्राच्या पाया पडू नको, याचे कारण शोधा ना. आता मी का सांगितलं, म्हणजे का सांगितलं शोधा ना. मग तुमची चौकशी समिती काय काम करते, मी का सांगितलं म्हणजे लक्षात येत नाही. मग लक्षात घ्या, सभेमध्ये मी मुद्दा मांडला होता, राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ. सगळी सभा गोंधळून गेली, कोणीच उत्तर देईना. म्हणे गोंधळ झाला, नारदा तुम्हीच मिटवा. तर मी उत्तर दिलं, रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हटले पटवून द्या. तुम्ही सगळे लोक म्हटले, कोपऱ्यातून आवाज आला. वशिष्ठजी तुम्ही म्हटले ना जनतेचा आवाज आहे की पटवून द्या, तर मी पटवून देण्याकरता हे केलं. हनुमंत राम नामाचे बाण सोडत होता. राम प्रभू त्यांच्या भात्यातले बाण सोडत होते, पण रामाच्या बाणाचं, राम नामाच्या बाणापुढं काही चाललं नाही. राम प्रभूंचे बाण त्या ध्वनिलहरीपर्यंत जायचे नामाच्या, त्या ध्वनिरालीचं छेदन करत शकत नव्हते. मग हनुमंताचा स्पर्शच सोडून द्या, त्या नामाच्या ध्वनीला स्पर्श करू शकत नव्हते. म्हणून राम नामाच्या बाणापुढं रामाच्या बाणाचं काही चाललं नाही. म्हणून रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. रामाने आपल्या जीवनात अयोध्या नगरीला वैकुंठाला नेलं, रामाच्या नामाने त्रैलोक्याला वैकुंठाला नेलेलं आहे. कोण श्रेष्ठ? मग रामेण तारिता योध्या नामना तू भुवनत्रयम. रामाच्या नामाने त्रैलोक्याला तारून नेलेलं आहे. म्हणून रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. तेव्हा राम नामाचे बाण जवळ असल्यामुळे रामही काय करू शकले नाही, तर काळ काय करणार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, भाता भरा हरी राम बाणी. राम नामाच्या बाणाने तुम्ही तुमचा भाता भरा, म्हणजे तुम्ही नित्य राम नामचिंतन करा, तो काळही तुम्हाला काही करू शकणार नाही. ही जोडी करा की तुमचं सगळं काम झालं. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बाणामध्ये ही महान शक्ती आहे. नामात सर्व शक्ती साठवलेली आहे. भगवंताने आपली सर्व शक्ती आपल्या नामात साठवलेली आहे. म्हणून नाम ही जोडी आपल्या जीवनात जर केली तर या जोडीतून काही अशक्य नाही.
सर्व काही फलं प्राप्त होऊ शकतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐशी जोडी करा रामकंठी धरा. आपण ते नित्य नामचिंतन करत जाऊ. कोणी म्हणेल मग कामधंदा, काम करायचं, नोकरीला राजीनामा देऊ नका, ट्रॅक्टर विकू नका, द्राक्षबाग सोडू नका, आपल्याला आलेच काम चालू ठेवा, रोपवाटिका चालू राहू द्या. ज्याच्याकडे जे जे काम असेल, जो जो व्यवसाय असेल, दुकान बंद करू नका, आणखी एखादी शाखा ओपन करा. तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य करत राहा, पण ते कर्तव्य करता करता नामचिंतन करा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करत करत राम नामचिंतन आपण केलं की राम नाम हे सर्व काय फलाची प्राप्ती करून देणार आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. नामचिंतनात सर्व शक्ती साठवलेली आहे. आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. म्हणून संतांनी गावोगाव हे अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. नामचिंतनाकडे लोकांना हे वळवलेलं आहे. आपल्या गावात हा नामसप्ताह घडतो आहे. पाटील बाबा आदी करून सर्व थोर मंडळींनी हे आपल्या परिसराला मोठी देण दिलेली आहे. हे विचार दिलेले आहे. अखंड हरिनाम सप्ताह गावोगाव सुरू झालेले आहे. ही नामशक्ती फार मोठी काम देणारी आहे. तेव्हा आपण आपला व्यवसाय सांभाळून जितकं नामचिंतन करता येईल तेवढं करावं. दुर्व्यसनं सोडा, दुर्वर्तनं सोडा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि ती मरायच्या आत घाला. मेल्यानंतर दुसऱ्याने आपल्या तोंडात तुळशीचा पाला घालण्याचा काय उपयोग नाही. तर मामासाहेब दांडेकर म्हणायचे मरायच्या आत घाला. मरण कधी येणार आहे तुम्हाला अगोदर फोन येईल आणि त्याच्या आदल्या दिवशी माळ घाला. कधी येईल कळणार आहे का आपल्याला? नाही, क्षणाचा भरवसा नाही, कधी जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा आपलं तयारीत राहावं. आता तयारी करून ठेवावी. आपला व्यवसाय सांभाळावा, दुर्व्यसनं दुर्वर्तनं सोडावी, माळ घालावी, नामचिंतन करत जावं की निश्चित आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. अहो, तुकोबारायांच्या अभंगांनी दगडांना तारलेलं आहे, आपल्याला का नाही तारणार? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवायला लावले, पण तुकोबाराने त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडांना घेऊन वर आले की नाही? जळी दगडा सहित वह्या तारेल्या दैसाला ते अभंग दगडांनाही घेऊन वर आले. कोरडेच्या कोरडे असे आपल्याला मिळाले, एक थेंब लागला नाही. मग जे अभंग दगडांना तारतायत ते आपल्याला नाही का तारणार? तिथून पुढे आपल्याला मिळाले. ही गाथा जी आपल्या वाट्याला आली, हातात आली, केव्हा आली? तिथे तरल्यानंतर आली. तिथे जर बुडाली असती तर गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे ती बुडाली असते ना, आपणही बुडालोच असतो. ती तरली म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ती गाथा जिथे तरली त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरली म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना तिथं देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावला गेलेला आहे. असं एक विशेष ते स्मारक. समाजोपयोगी अनेक कार्य तिथे घडत आहेत. जवळजवळ 35-40 कोटीची कामं तिथे झालेली आहेत. अनेक अंगाने समाजोपयोगी असं ते गाथा मंदिर आता जागतिक कीर्तीचं बनलेलं आहे. अजूनही तिथे 15-20 कोटीची आपल्याला कामं करायची आहेत. अनेक भाविकांनी लाखोंनी नाही कोटींनी सहकार्य केले म्हणून ते इथपर्यंत काम होऊ शकलं. राहिलेल्या कामाची काहीच अडचण नाही. का नाही? राहिलेले लोक अजून बरेच आहेत म्हणून नाही. तेव्हा राहिलेले लोक जे आहेत त्या राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. एकाच वाक्यात सांगतो, ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काही मिळाले असं वाटत असेल, तुकोबारांच्या अभंगाचे आपल्यावर काही उपकार आहेत असे जाणीव ज्याला धक्का देत असेल त्यांनी या मंदिराला आपलं मंदिर असं समजा. आत्मीयतेने या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हा. दानाने संपत्ती संपत नाही. दानाने संपत्ती फिक्स डिपॉझिटला जाते, अनेक पटीने वाढ देते. बंगल्यात आपण तुम्ही केलेला खर्च
तो वाया जाणार, तो उपयोगाला येणार नाही. गाड्या घेतल्या त्या गाडणारच. जितर जे जे आपण करू ते आपल्याला संपवणार आहे. पण या सत्कार्यात दानधर्मात जर संपत्ती संपवली तर ती संपणार नाही, ती अनंत पटीने वाढ देणार आहे. जमिनीला आपण एक बीज दिलं, जमिनीत पुरलंय, ते गाडलंय, ते वाया गेलं का? नाही. त्या एका बीजाने आपल्याला कणीस दिलं, कणीस. हजारो दाणे दिले ते एका दाण्याने. तसं सत्कार्याला, चांगल्या कार्याला आपली संपत्ती जर लावली तर अनंत पटीने ते उपयोगाला येईल. गाथा मंदिर आपल्याला बांधकाम निधीला करता येईल. अन्नदान निधीला कर, दररोज तिथे अन्नदान होत असतं. दररोज दर्शनाला आलेल्या भाविकांना जेवण दिलं जातं. उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण असतं. 500-700 लोक रोज जेवत आहेत. असं अन्नदान आहे, आरोग्यदान आहे, ज्ञानदान आहे. अनेक अंगाने आपल्याला सेवा करता येईल. असं गोशाळाही आहे, तिथे गोसेवेचं आपल्याला सर्व सेवा करता येईल. गाथा मंदिरी असे जागतिक कीर्तीचं उभं राहिलेलं आहे. वारकऱ्यांचे काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात देवला गाथा मंदिर आहे. महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं वैभव उभं राहिलेलं आहे. 8.25 एकर जागा आपण विकत घेतलेली आहे. त्याच्यात हे सर्व वैभव उभं केलेलं आहे. आपण पाहिलेलंच असेल. जे कोणी अजून आलेले नसतील ते भाग्यवान समजावेत. तर असं द्या, आपल्यालाही भाग्य उजेडात आणता येईल आपलं. आपण आता त्वरित निर्णय घ्या की पहिलं आपण जाऊ, सप्ताह झाला का गाथा मंदिर पाहून येऊ. या एक आगळा वेगळा आनंद आपल्याला तिथे मिळेल. अशी ती तुकोबरायांची अभंगवाणी आहे. भगवंताच्या कृपाप्रसादाने निर्माण झालेली वाणी अनंत पटीने आपल्याला ती लाभदायक ठरेल. भगवान करू सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली झालं का? नाही झालं ना? मग ज्या तुकोबरांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम.